नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज काय झालं, भाजीला काहीच नव्हतं तर म्हटलं चला बनवूया मस्त झणझणीत असा झुणका. करायला पण साधा सोपा, चवीला पण जबरदस्त आणि मस्त मोकळा सुटसुटीत. का रोज त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो, तर म्हटलं चला बनवूया मस्त झणझणीत असा झुणका. तर पाहू शकता आता मी ही घेतलेली आहे चण्याची डाळ. आता अर्धी वाटीला मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. तर मुगाच्या डाळीचे सुद्धा बरेच जण बनवतात, तर आपल्याला बनवता आहे चणा डाळीचा झुणका. तर हे बघा, आता काय करायचं आहे, आपल्या चण्याची डाळ टाकायची आहे भिजत. एक मोठं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये टाकूया आता तांब्याभर मी पाणी टाकले. आता मी हे 2 ते 2.5 तास भिजत ठेवणार आहे. तर हे बघा, आता पाहू शकता मी एक 2.5-3 तास डाळ भिजत ठेवली होती आणि व्यवस्थित डाळ जी आहे ना मस्त भिजलेली आहे. बघा ना, खाणेपणाशी तुटते सहज. अशा पद्धतीने डाळ जी आहे ना भिजवून घ्यायची. आता ही आपल्या डाळ जी आहे ना स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घेऊया. त्याचं सफेद पाणी निघतं ते काढून टाकायचे. तर हे बघा, आता ही डाळ मी चण्याची धुवून घेतलेली आहे. आता झुणका बनवण्यासाठी पाहू शकता मी काही साहित्य घेतलेलं आहे. अगोदर मी मिक्सरचं भांडं घेते. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना मी धुवून घेते. तर चला, आता मी धुवून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या. लसूण घेतलेलं आहे, सोललेलं एक अख्खी कांडी, थोडीशी जास्तच घ्यायची कारण छान चव येते. आणि 4 ते 5 आल्याची काप. आता याच्यामध्येच आपण काय करूया, ही चण्याची डाळ टाकूया. आता पाणी न टाकता अगोदर आपण ही मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आणि वाटून घेताना एकदम बारीक नाही करायची, थोडीशी अशी जाडसर म्हणजे ओबडधोबड जसं म्हणतो आपण तसंच वाटून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ना डाळ जी आहे ना बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. जास्त फिरवावं लागत नाही, भिजलेली असते त्यामुळे पटकनी बारीक सुद्धा अशी जाडसर वाटून घ्यायची. आता मी काय केलं, एक मीडियम आकाराचे 2 कांदे पण बारीक चिरून घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतले आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. चला, आता मस्त झुणका करून घेऊया. कढईमध्ये टाकूया एक 4 ते 5 चमचे तेल आणि तेल थोडंसं आपण गरम होऊन देऊया. तर तेल गरम झाले, 1 चमचा जिरे, 1 चमचा टाकूया मोहरी, कढीपत्ता घेतलाय थोडासा. फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडासा हिंग, कारण चण्याची डाळ आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे मी थोडंसं हिंग टाकलं म्हणजे पोट वगैरे दुखत नाही. पण हा झुणका आहे ना चवीला एकदम जबरदस्त लागतो. याला सुक्कं बेसनसुद्धा आमच्याकडे म्हणतात. आणि बारीक चिरलेला कांदा, सुक्कं किंवा मोकळं बेसन म्हणतात. आणि प्रवासात नेण्यासाठी बनवलं जातं कारण खराब होत नाही काय नाही. आणि प्रवासात कसं झणझणीत काहीतरी हवंसं असतं, त्यामुळे हे झुणका जो आहे ना एकदम छान लागतो. अगदी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत. आता हा कांदा जो आहे ना आपल्याला लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. चला, आता मी कांदा जो आहे ना परतून घेते, गॅस स्लो करते. तर चला बघा, अशा पद्धतीने आता मग कांदा जो आहे ना परतून घेतलेला आहे. आता कांदा परतून झाला की याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा हळद पावडर, थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्स करून घेऊया. आता आपण जेव्हा चण्याची डाळ मिक्स केली तेव्हा त्याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण टाकलं होतं, त्यामुळे आता आपल्याला काही टाकायची गरज नाही, फक्त हळद पावडर टाकून आपण मिक्स करून घेतले. आता आपण ही मिक्स बारीक करून घेतलेली जी डाळ आहे ती टाकायची आहे कढईमध्ये. आणि टाकूयात चवीनुसार मीठ. आता टिफिनला काय बनवा हा प्रश्न पडतो आणि त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो, कारण उन्हाळा इतका आहे की भाज्यासुद्धा आपण बाजारात गेलो तर पाहू शकता तुम्ही काही एवढे छान आपल्याला भेटत नाही. म्हटलं चला चणा डाळीचा झुणकाच बनवूया, चवीला पण जबरदस्त लागतो आणि टिफिनसाठी तर मस्तच. हे बघा, आता हे मिक्स करून घ्यायचे. आणि मेन म्हणजे ना हे जो झुणका आहे ना आपल्याला वाफेवर शिजवायचा आहे, त्यामुळे स्लो गॅस करायचा आणि वाफेवरच आपण याला शिजवून घेणार आहे. तर हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर चला बघा, छान आता व्यवस्थित हा मिक्स झालेला आहे. आता ही चण्याची डाळ आहे थोडीशी शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित, कारण पोट दुखता कामा नये. कारण डाळ जी चण्याची डाळ आहे ते बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो की पोट दुखतं. थोडंसं त्यासाठी काय करायचं, पाणी टाकायचं आणि व्यवस्थित ना शिजवून घ्यायचं.
आणि शिजवून घेताना काय करायचं, अजिबात मीडियम किंवा फास्ट गॅस न करता स्लो गॅसवर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेणार आहे, म्हणजे वाफेवरती शिजवून घेऊया. त्याला झाकण काढून पाहूया, कारण मध्ये मध्ये 1-2 मिनिटाला आपल्याला ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागणार आहे, कारण खाली लागता कामा नये. कारण बेसन आहे त्यामुळे काय होतं, पटकन खाली लागतं. त्यासाठी झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये असं 2 मिनिटं लगेच मिक्स करून घ्यायचं. तसं जसं आपण शिजत जातो तसं ते मोकळं सुटसुटीतसुद्धा व्हायला लागतं. तसं असं मिक्स करायचं चमच्याने व्यवस्थित. त्याच्या पुन्हा आपण काय करूया, झाकण ठेवूया. तर चला मी झाकण काढून पाहते. एक 10-15 मिनिटं लागतात. जसं शिजत जातं तसं पाहू शकता की असं मस्त मोकळं सुटसुटी व्हायला लागतं हे. आणि प्रवासासाठी ना हे टिकतं हे हो. तर चला आता आपण हे शिजवून घेऊया व्यवस्थित. अशा टिफिनसाठी झटपट होणाऱ्या खूप साऱ्या रेसिपीज आहे, जसं की बेसन शिमला मिरची भरलेली, भेंडीची भाजी, पापडाची चटणी बनवू शकतो उन्हाळ्यात, किंवा जेवण तोंडी लावण्यासाठी खूप सारी रेसिपी आहे जे मी अपलोड केलेले आहे प्रतिभा रेसिपीला, तुम्ही नक्की पहा. तर चला आपला मस्त असा झुणका जो आहे ना तयार झालेला आहे. आणि गरम गरम जर खाल्ला तर अजूनच छान लागतो. तर काही भागामध्ये याला सुक्का बेसन म्हणतात, काही भागामध्ये मोकळं बेसन म्हणतात, काही भागामध्ये याला झुणका म्हणतात. आता प्रत्येक भागामध्ये नावं वेगवेगळी असतातच. थोडीशी टाकूया कोथिंबीर आणि मस्त बघा मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि वाफेवरच बनवलेला आहे. हे बघा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आणि थंड झाला की अजून तो मस्त असं सुटसुटीत होतो, त्यामुळे खायला पण छान लागतो. मस्त भाकरी करायची, झुणका घ्यायचा, मिरचीचा खरडा किंवा तळलेली मिरची आणि सोबत मस्त चिरलेला कांदा, वाजस्त असं छान जेवण होतं. झाकण ठेवूया. ते बघा पाहू शकता मस्त असं आपलं मोकळं बेसन म्हणजे झुणका तयार झालेला आहे. तुम्ही कधी खाल्लं आहे की नाही मोकळं बेसन कमेंट करून नक्की सांगा. नसेल खाल्लं तर एकदा बनवून पहा, झटपट होतं आणि चवीला ही इतर भाजीपेक्षा जबरदस्त असं लागतं. मस्त दिसते, तेवढी चवसुद्धा जबरदस्त आहे. तुम्हाला सुद्धा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि एखाद्या दिवशी भाजीला काय करावे समजत नसेल तर मस्त असा झणझणीत झुणका बनवून पहा. उन्हाळा आहे आणि त्यामुळे काय होतं, जरा वेगळी भाजी बनवली तर खायला सुद्धा मस्त लागते. तर चला हे बघा मस्त झुणका आपला हा तयार आहे. चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि हे मस्त गावरान झुणका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.